सो मंडळी, तर हा आहे सोना SPL चा ग्राउंड. बहुतेक सगळी पोरं आहेत जमलेली आहे. आयला तुझ्या बटना लाव आल्या सगळी म्हणजे बहुतेक टीमा जमल्या ना. आता असते येतील आता. तुम्हाला ग्राउंडचा याद आपण आज पहिला दिवस स्पर्धेचं सोनाली प्रीमियर लीग आणि नक्कीच या स्पर्धेला आपण सुरुवात मागच्या वर्षीचा विजेता संघ रायडर आणि दुसरा संघ शिवाजी स्पोर्ट्स. थर्ड नंबर स्वर्गीय बाजीराव प्रतिष्ठा. नंबर 4 श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठा. कॅप्टन साई विराके टायगर्स यांचं आगमन होत आहे. रीती लेवल आणि आमची टीम रीती लेवल. सर्व खेळाडूंचे मी सहज स्वागत करीत आहोत. आय मीट माय परेड. छोटं पॅकेट भरपूर घेतलं आपण. तो पहिला पॅकेट माझा छोटा. कॅप्टन आपली ग्रँड एंट्री होत आहे. समीप 11 डीजे. वेलकम शुभागमन होत आहे. स्ट्रायकर वेलकम. मसने यांची देखील उपस्थित झालेली आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि सर्व खेळाडूंचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढची येणारी टीम अर्णव 11 आणि संघाचे सर्व खेळाडू, संघ मालक आणि कॅप्टन. आणि पुढची येणारी टीम बलिराम स्पोर्ट्स. सहर्ष स्वागत करत आहोत. स्पोर्ट्स मोर्या स्टार्स आणि सोनाली प्रीमियर लीग. संदीप किसन पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपले वस्ताद ब्लॉगर तर आपले सर्वांचे आराध्य दैवत श्री रामाच्या पूजन होत आहे. आणि सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, सर्वांचे आवडते बाप्पा गणपती बाप्पा आणि श्रीरामांच्या मूर्तीचं पूजन हे झालेलं आहे. तो आता आपण ग्राउंडवरती चालतोय. ज्या ट्रॉफ्या आहेत त्या ट्रॉफ्याचं आपल्याला सर्वांना पाहुण्यांना घेऊन येतली नमस्कार होऊनच करत असतो. तर सर्वांनी जोरदार आवाज द्यायचा. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया जय झालेला आहे. त्या चिमणीचं पूजन देखील करणार आहोत. त्यांचं पूजन करत आहेत. मोहन मस्ती देखील उपस्थित झालेले आहेत. उपसरपंच आणि नक्कीच पुढील येणाऱ्या वाटचालीस एसपीच्या माध्यमातून त्यांना आपण देऊया शुभेच्छा. अशा प्रकारे सफल वाढवला गेलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी देखील सुनील अण्णा आपण देखील पुढे यायचे. पोलीस पाटील आपण देखील आपल्या शुभास्त्र पुढे यायचे. थोडेसे हे पहिले संघाचा गणपती बाप्पा मोरया. बोला गोलकरिया देवा की
जय रमेश पाटील साहेब आपल्या शुभास्ते श्रीफळ फुटते. ज्याच्या हातामध्ये बलून्स आहेत, जे फुगे दिलेले आहेत, त्यांनी तयारीत राहायचं. जेव्हा ट्रॉफी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे आणि डीजे ऑपरेटर आपला गाणी सुरू ठेवायचं आहे. एसपीएफ सोनाली प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या सुंदर अशा ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते आणि ट्रॉफीची लॉन्चिंग या सर्व पाहुण्यांच्या आणि टीमचे ओनरच्या शुभ असतं. जोरदार टाळ्या. आपल्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. रुपाली मानेरकर मॅडम यांचं आपण स्वागत आणि सन्मान इथे या व्यासपीठावर करत आहोत. स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण केलेला आहे. अशा पाहुण्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. हा तो आता मॅच चालू आहे. पुढील सामना जो आहे रोहितची चालू आहे रिपोर्टिंग सध्या. करा. आणखीन एक चांगला पट्टा, पण फिल्डिंग त्यापेक्षा देखील चांगली. ओव्हरथ्रो झाला, एकदा बॉल फील्ड झाला. आताही ओव्हरथ्रो झाला आणि आता एकदा बॉल फील्ड झाला. खेळ तर क्रिकेटचा सुरू आहे, पण ते फिल्डर फुटबॉल का कारण बॉल फर्स्ट. वॉच अक्षय बाजीराव पाटील यांनी दिलेला आहे. तो आपण विनर कॅप्टन टॉस ज्यांनी जिंकले त्याच्यासाठी क्या बात आहे सर. कुछ मिलेगा यहाँ पे विजय पाटील. कॅप्टन सर्वप्रथम काय आनंद व्यक्त करणार आपण या 3 पर्वापासून आपण खेळतो या स्पर्धेमध्ये. मुळातच सोनाली प्रीमियर लीग ही लीग सुरुवातच सोनाली गाव ही खूप मोठा आणि चांगला गाव असल्यामुळे एक पूर्ण गाव कसं एक आहे याच्यासाठी प्रयत्न चालू होते आणि तो संपूर्ण म्हणजे पूर्णत्वात आलेला आहे. पूर्ण गाव आणि पूर्ण गावातील तरुण तसेच 60 वर्षापर्यंतचे सगळे खेळाडू या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. याच्यात सगळ्यात मोठा आनंद आहे आम्हाला. नाणेफेकी जिंकले निर्णय काय क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील. नाणेफेकी स्वर्गीय बाजीराव प्रतिष्ठान संघाने जर जिंकले असेल तर काय निर्णय असता. सेम त्यांचा जो निर्णय आहे तोच आमचा. आता बॅटिंग करायची. किती धावा बनणार तुम्ही 4 षटकामध्ये. आम्ही 4 षटकामध्ये 60 वर जाणार. 60 धावा बनवण्याकरता तुम्हाला सुरुवात चांगली करावी लागेल. असे कोणते खेळाडू आहेत आपल्याकडे की चांगली सुरुवात करून देतील. माझे सगळे खेळाडू ऑलराऊंडर आहेत आणि फिल्डिंगही त्यांची चांगली आहे. मी त्यांना सगळ्यांना आतापासून शुभेच्छा देतो की चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि बॅटिंगही चांगल्या प्रकारे करावी. टॉस झालेला आहे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान. 12 मदत करायचं 41 धावांची आवश्यकता. प्लेन मिस येतो डॉट आणि बॉल. आता समोरच्या दिशेने फटका. रोहित आगे. रनआउटची विकेट मिळणार आहे. धक्का आता लागला हा 4था. पहिली मॅच झाली आता याच्यामध्ये शिवाजी स्पोर्ट्स हा सामना जिंकला. बघूया आता मॅच शक्यतो रोहित असेल कारण रोहितने ओके रोहित वनका मॅन ऑफ मॅच. तर तेव्हा आम्हाला थोडी अडचण आली होती कारण आम्ही नवीनच होतो आणि आम्हाला म्हणजे कसं खेळायचं तर नक्की माहीत नव्हतं. परंतु सर्वांनी एवढी मेहनत घेतली की आपण सोनाली प्रीमियर लीग करायची. सर्व गाव पूर्ण एकत्र करायचा आणि त्याच्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि आजचं आमचं हे 2रं वर्ष आहे आणि अतिशय सुरळीतपर्यंत पार पडत आहे करणार. आणि तुम्ही वयाने फार मोठे आहेत म्हणून तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून विचारेन. जे आपले युवा खेळतात स्पेशली ही स्पर्धा यशस्वीरित्या पार होण्याकरिता युवांनी या स्पर्धेसाठी स्पेशली त्या 3 रात्रीमध्ये काय करायला हवं. माझं तर सर्वांना एकच विनंती आहे. आपण एका गावातले आहोत, एका रक्ताचे आहोत. तर सर्वांनी आपण सख्खे भाव आहोत या भावनेनेच खेळावे आणि क्रिकेट आपण ज्याप्रमाणे खेळतो क्रिकेट हा क्रिकेट सारखाच खेळावा. त्याच्यामध्ये काही वादविवाद होता कामा नये. तर ठीक आहे अंपायर पण आहेत ते पण माणूस आहेत. थोडे इकडे तिकडे चुका होणार त्या आपण सांभाळून घेऊन आपली प्रीमियर लीग कशी पार पडली याच्याकडे लक्ष द्यायचं. वॉच द्यायचे दादांना. साई एकविरा के टायगर्स या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला
आणि तुम्ही जिंकला. याला बोलता तरी मॅच अशा प्रकारे हा सामना जिंकला. तिघावी मॅच जिंकली. बाजीराव प्रतिष्ठान टीम संघाने हा सामना जिंकला. तिघावी मॅच जिंकली. माझे खेळाडू कुठे आल्यावर सगळ्यांना बॅटिंग भेटून बी नाही जिंकली. आख्या टीमने हरवली मॅच. मॅच पाहायला मिळाली. सध्या मॅच चालू आहे एकदम खतरनाक. ही सर्वोत्तम मॅच. बेस्ट टायगर्स आणि आर्नव 11 एका चेंडूमध्ये 2 धावा. अतिशय रोमांचक सामना आले आणि स्ट्राईकला राजू नथिंग खतरनाक बॅट्समन आणि इकडच्या बाजूला आता दीक्षांत. बघूया आता दीक्षांत काय करता. एकदम मस्त ओव्हर गेले, 2 विकेट घेतल्यात आणि 6 बॉलामध्ये 9 रन. तर त्याने आता आले तो. बघूया पहिला वर्ष त्याचा अशा पद्धतीने. आता प्रेशराईज मॅच आहे तरी पण बघूया. विषय खतरनाक आणि हा मोमेंट मी घेतोय कारण मोमेंट घेण्यासारखा आहे. सोनाला प्रीमियर लीग मध्ये अनबीटन कोण राहील आणि पहिला बरोबर कोणाच्या नशिबामध्ये. एक बॉल 2 आणि ड्राइव्ह बॉल फील्ड झालाय आणि दोन्ही टीम साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. काय खेळ लागला. खतरनाक मॅच झाली. आता सुपर ओव्हर पर्यंत येऊन पोहोचलाय. पहिली मॅच सुपर ओव्हर साठी आलेली आहे. एकदम जबरदस्त सुपर ओव्हर. बघूया आता प्रेशर पुन्हा वाढत. 1 ओव्हर आणि टीमचे जे समर्थक असतील ते खुश आहेत. पण बिचारे जे पहिल्या 3 चेंडूंवरती एखादी बाउंड्री आली तर 5 शेवटचा बॉल पर्यंत देखील जाईल. पहिला बाउंड्री बसली. क्या बात है. जिथे परिस्थिती गंभीर तिथे साई एकविरा टायगरचा टाकदीर. आता स्वीप परत एकदा गॅपमध्ये आणखीन एक चौकार. आणि आता या 2 फटक्यांनी कुठेतरी हा निकाल आता पुन्हा दिला जातो. स्पेशली भारतनाज रवी पाटील होते ज्यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी खेळ दाखवला. बट सिनियर प्लेअर त्यांनी हा मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केला दीक्षांतसाठी आणि त्याला आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅच. ट्रॉफी देखील दिली जाते. तर प्लेअर ऑफ द मॅच साठी जी ट्रॉफी ती आम्हाला अक्षय बाजीराव पाटील दादा आगे ते सतीश जयरेड आणि नागेशदादा हरड यांच्याकडून आम्हाला मिळाले आणि तसेच आहे ते आम्हाला मनोजी पाटील यांनी. The next day. मंडळी SPL दुसरा दिवस आणि आमची टीम इथं हजर झालेली आहे. शैल्या त्यांचा काही काम नाही तरी होईल इकडे बिनकामी. त्यांच्याशीच आपली मॅच आहे. वाटला का अरे हा पिवला टी शर्ट. सो आता आम्ही तयारीने आहोत. एक आमचा फिल्टर आम्ही आता तयारीला आमचा खेळाडू आलेलो आहे. आता लगेच थोड्या वेळात पहिलीच मॅच रिद्धी 11 वर्सेस आर्यन 11. एकदम खतरनाक मॅच होणार. एकदम भयानक टॉपचं ठोप सगळं टॉपचेच खेळाडू त्यांच्यात. छक्क मारणारच खेळाडू आहे. पण ते आता वाद असं चौक मारत 5-6 बोला 5 चक्क होता ते मारे नाही 5 चौक 5 चौक मरता बघा आता या मॅचला. पाटील पाहायला मिळतं. सामान्य शुभसेवा टॉस करीत आहोत. कॉल कोण करतो ते सांगा फक्त. रिद्धी 11चा कॉल असेल. हेड असा कॉल केला अँड इट इज स्टिल टॉस अर्नव 11 टीमने जिंकला. दादा फक्त निर्णय सांगायचा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेणार आम्ही. थँक्यू सो मच. सर्वांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या लढतीचा टॉस नुकताच कंप्लीट झाला आणि टॉस दिला सुरुवात. पहिला बॉल प्लेसमेंट जर आपण पाहते 21 धाव स्कोर कार्ड वरती परत एकदा फुल लेंथ बॉल टाकला. फिल्डर आहे तिथे राजू बॉल फील्ड करतायत आणि मिळेल फक्त सिंगल. राजू कालचा स्कोर कार्ड आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 1-0 10 ऑन द बोर्ड. आता फिल्डर परत एकदा तेच त्याच्याच दिशेने षटकामध्ये पहिला बॉल मयूरचा एज लागली. बॉल चालला मागे. चान्स नाहीये फिल्डर्सला. मिळतील 4. पहिला बॉल फुल लेंथ लॉंग ऑफ येत आहे. बॉल फील्ड मिळेल सिंगल. म्हणजे पहिला बॉल फटका समोरच्या दिशेने. बॉल स्टॉप झाला. सिंगल मिळेल. दुसरी साठी सर्वांनी व्यासपीठावर यायचे. 12 गेंदे 31 रन इस मैच को जीतने के लिए. आणि खरं तर त्याने उल्लेखही केला की मी चांगला खेळलोय. बट खरं तर सुरेंद्रचा जो स्पॉन्सर्स पुन्हा एकदा मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. आणि आता पुन्हा एकदा आपण वळूया ऑनगोईंग मॅच. आता शेवटचा दिवस खाया आणि पुढील लढतीला हो चालू काय बोल ना तू बोलशील तर आम्ही संदर्भात का आता तिसरा दिवस काय तुमची खूप छान एकदम
खूप मुलांनी मेहनत घेतली, आयोजन पण खूप छान आहे. आता आम्हाला आपल्या किशोर दादा, निलेश दादा यांनी सगळ्यांनी जेवण ठेवलेलं आहे. दाल मुंडी मटण भात आहे लग्नासारखा. जेव्हा मस्त सगळ्यांनी आनंद घ्या गावामध्ये. धन्यवाद. विशाल पाटील याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमात. वेळेवर सर्व आल्या तर मात्र म्हणजे भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या सर्व नोंदलेल्या आहेत. आम्ही काही हरकत नाहीये आणि अजूनही काही नावं असतील तर येऊ द्या, काही हरकत नाही. आम्हाला तेच काम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मागचा मॅच असं वाटतच होता की चांगली धावसंख्या उभारली आहे. मास भाई तरे यांच्या संघाने माता टाकलाय. लेट लाईन चांगली आहे. नक्कीच भगवान पाटील लेट आले होते. लेट मगर ग्रेट. आज धाबा बनवायचे 23 चेंडू मध्ये 46 धाबा बनवायचे. फिल्डिंग ओके ओके. सांगितलं की भगवान पाटील जर एक चौका ठोकला 3-2 ठीक आहे. आज भरपूर सारे दिग्गज मान्यवर आपण पाहिला तर 28 ऑन द बोर्ड. आता फर्स्ट ऑफ ऑल जागा म्हणून खेळायचं होतं त्यात बट बॅटरी बॉलचं कॉन्टॅक्ट नाही. पण हा फटका लागला. पंच नेक्स्ट बॉल फुल टॉस. बॉल आता मागे चाललाय तिथे फिल्डर स्वतः विकेट कीपर पोहोचला. आता समोरच्या दिशेने फटका. खरं तर फिल्डिंग टीम साठी आता धन्यवाद. कॉम्बॉक्स सन्माननीय गणेश पाटील ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते कॉल होते. हेड अँड टेल असा हा कॉइन आहे. हेड असा कॉल आलेला आहे. स्वर्गीय बलिराम स्मृती आणि आलेल देखील हेडच आहे. टेल आलेला आहे. टॉस इथे जिंकलेला आहे. धन्यवाद. आपण बसून घ्या. यस अक्षय बाजीराव पाटील यांच्या मध्ये देण्यात आलेला हा विनर कॅप्टनला आपण देऊया स्पोर्ट वॉच. चला ठीक आहे. डिसिजन पेंडिंग आहे. विशाल मेहनत करावी लागते आणि या मॅच मध्ये देखील आता तेच सुरू आहे. हा सामना आता अंतिम ओव्हर पर्यंत आला. चला फिल्डिंग सेट करा. 6 चेंडू लागले 6 मध्ये करायचा 10 धावा. आता या स्पर्धेमध्ये तिसरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल का आणि तिसरी सुपर ओव्हर खेळताना अर्णव 11 टीम पाहायला मिळेल का. कारण या आधी 2 सुपर ओव्हर झालेल्या आणि त्या अर्णव 11 टीमच खेळलेली आहे आणि इथे ते होऊ शकतं. तिन्ही रिझल्ट पॉसिबल आहेत. आता प्रत्येकी चौकारासाठी तानाजी पाटील साहेबांकडनं दिले जातील 500 रुपये. सामना शहर दुसऱ्या रात्रीमध्ये झाली अर्णव 11 टीम. आता तिसरी रात्र आणि शॉट देखील तसाच आहे आणि इथे ते होऊ शकतं. कारण या वेळेला कुठेतरी पराभव मिळण्यापेक्षा सुपर ओव्हर जर झाली तर ते अर्णव 11 साठी चांगलं आहे. पण कुठेतरी छोटू नाखुश असेल कारण मॅच त्याची आवश्यकता. शेवटचा बॉल सुपर ओव्हर नंबर 3. सुपरवर परत सुपरवर. दादा तलेदारांचं आगमन आपल्याही शहराच्या हार्दिक स्वागत. अतिरिक्त रन सुपरवर चालू झाले प्लॅन मिस आणि गडबड नको करू. सोनू थले यांची उपस्थिती झालेली आहे. पहिल्या दिवशी पण अर्णव 11 ला सुपर. अभिषेक थले, तेजस थले आमच्या विरोधात सुपर आणि गिरीश पाटील या चौघांना मी विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्याची परिस्थिती पाहता मला एक वाक्य म्हणावंसं वाटतं. विकेट इथे मिळेल. झटका लागला हा पहिला. ते वाक्य असं आहे की जो सामना खरं तर इझिली जिंकायला हवा होता प्रमाणात रायटर्स रे. ठीक आहे बघू. आणि एक सुपर ओव्हर आगे 2 विकेट गेले तर कहाणी खतम. पुढचा बॉल रिव्हर्स स्वीप. बॉडीवरती बॉल लागला. रन घेण्याचा प्रयत्न केला गेला बट थ्रू भाग्य ते देखील 2 आणि इथे आता झाली गडबड. सुपर ओव्हर आता प्रवर्ण रायडर्स साठी समाप्त. रन्स बनला फक्त 2 आणि 3 धावा करायचा आहे. आता फक्त 3 करायचा सुपर ओव्हर मध्ये. राजू आला. 3 रन. राजू तिसऱ्यांदा सुपर ओव्हर मध्ये आला आणि पहिल्या राजूने सामनाही समाप्त केला आणि हा तो बॉल त्या बॉलाने टीम अर्णव 11. आणि आता अशा प्रकारे आता आमची मॅच चालू होणार आहे. हे माझं सगळं सांगायचं आहे. या विभागामध्ये कोणतेही शुभ कार्य असेल
टॉस जिंकले म्हणजे गुलाल आमचाच टॉस जिंकले म्हणजे गुलाल आमचाच. आणि याच्यानंतर आपल्याला महत्वाचं काम होता मॅच झाल्या सगळं जेवायला जायचं म्हणजे आज आपल्या सोनारे प्रेमीला मटण डाळ मुंडी एकदम पहिलाच बॉल आणि पहिला चौका लागला. श्री वेल्डर कडक कडक दुसरा आणि कॅश प्राइज आहे ती बॅग. क्रेडिटेडचा मेसेजही आला. आणि आदर्श शिक्षक दिनेश पाटील सर यांच्या माध्यमातून टॉस होत आहे. आणि टॉस कोणी जिंकला? टॉस कोणी जिंकला? विजयदादा यांच्या टीमनी बी जिंकलेली आहे. सूरजला मॅन ऑफ द मॅच. सूरज जाधव राहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लक्ष द्या देसी पाटील सर यांना आपल्याला सोनाली प्रीमियर लीग बद्दल 2 शब्द बोलायचे आहेत आणि आवर्जून ऐकण्यासारखे शब्द आहे. आणि अशा वेळी आमची बॅटिंग झालेली आहे. 43 रन मारले आम्ही. खरी बोललं तर हीच मॅच खतरनाक. 8 ओव्हरची पाहिजे होती. 4 ओव्हर म्हणजे सगळ्यात आनंद होतो तो या टीमला. तो चला मंडळी आता आमची बॅटिंग आलेली आहे. बघूया बॅटिंगला कुठे जायला भेटेल. आतमध्ये 22 पॉईंटची एंट्री. भगवान पाटील मैदानाच्या आतमध्ये. आणि 20 धावांची आवश्यकता आहे. वैभव पाटील यांची उपस्थिती झालेली आहे डोंबिवलीवरून. इथे उपस्थित झालेले आहेत आपलं हार्दिक स्वागत आहे. वैभव पाटील या आपण व्यासपीठावर डोंबिवलीवरून आपण इथे आलेला आहोत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 19 फक्त विकेटसाठी. यस विकेटसाठी कशीही 3 विकेट घ्या आपण. 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. श्रीनाथ आरड कशीही 3 विकेट घ्या. 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. फटाके असा लावा की त्रास नको कोणाला. चला गोलंदाजी सुरू करा आपण. त्यानंतर आपण संघ मालकांचे स्वागत सन्मान देखील करणार आहोत. भावेश पवार यांची भरपूर जिम्मेदारी आहे. 6 चेंडू 19 धावा. आता दशरथ पाटील असतात. राजू चौधरी यांच्याकडून बक्षीस लावण्यात आलेले आहे. मात्र बक्षीस कधी मिळवणार? सकाराम दोन्ही खेळाडूंसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे राजू चौधरी यांच्या माध्यमातून बॅटिंगसाठी. राजू दादा आपण तरी एकाच कोणाला तरी बक्षीस लावा ना. चौकार का? आपण चौकार आलेला आहे. किती बाकी 3 चेंडू मध्ये 14 धावा. सिन्हा दादा एखादा नो बॉल टाक थोडीशी मॅच गरम होईल. असा खेळाडूंना प्रेम असणं फार महत्वाचं आहे. सेल्फी घेऊन आता स्टोरीला पण टाक लगेच. सेल्फी काढली आणि आउट केलं एकदा. त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 चौकांसाठी 1000 रुपये. जयेश पाटील बनलेला काहीच जमला नाही. 1 चेंडू अक्षर रात्रीचा स्ट्रोक आणि 1 बेडचा बॉक्स आणि ट्रॉफी इथे जिंकली.
अर्णव 11 आहे. अर्णव बाजीराव स्मृती आहे. बाजीराव आणि 4 चिठ्ठ्या. तो आता 4 टीम आहेत. एक एला तुम्ही बाजूला हो ना. आणि बीला 2. एक कॅमेराला दिसू दे ना महेश, बघूया. कॅमेराला दिसू दे ना. नागेश थोडस बाजूला हो ना नागेश, कॅमेराला दिसू दे ना. आशा टाक दादा, आशा टाक. दिनेश दादा कॅमेराला दिसू दे ना. कॅमेरा नायसा 11 निघली एक साईडला आणि दुसरी निघली साई एकविरा, नायसा आणि साई एकविरा पहिली सेमी फायनल लागणार आहे. पहिली सेमी नाही अर्णव आणि 10 असा कॉल आहे रविदादा हरडेलचा. आणि आता काय आलं पाहूया आपण. हेड आलेला आहे. नक्कीच धन्यवाद. आता आपण बसून घ्या. नाही एक वॉच द्यायचं आपण विनर टीमला. त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. स्वर्गीय बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या स्मृत हा दिलेला आहे. चेक हे तुमचं आणि आलेला देखील हेडच आहे. फक्त निर्णय कर फिल्डिंग. यस, हा गिफ्ट द्यायचा आहे. अक्षय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट इथे दिला जात आहे. इथे आपण पाहतोय की सन्मान केला जात आहे. संदेश दादा फक्त 1 मिनिट. सर्वात सुरुवात बट आपण पहिला 10 सेकंद संपला आणि 1 सेकंदमध्ये 5 पहिला बॉल ओव्हर मधला फुल टॉस हॅमर गॅप मध्ये बॉल झेल बाउंड्री लाईन सफल. रन देखील एन्जॉय करतात. कॅमेरा तुमच्यावर केली जाईल. करिश चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. स्विच हिट रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि धाव इथे पूर्ण होत आहे. धाव संख्या 3 धाव. आणि इथे पाहतो की पुन्हा एकदा काय घडलं तिथे पाहूया पंच. धन्यवाद आमचे स्पॉन्सर साई शेख बेलोडे यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. फायनलिस्ट खेळाडूंसाठी स्पोर्ट्स झालेला आहे. धन्यवाद. 6 मध्ये 6 जरी चौकारले तरी मॅच जिंकणार नाहीये. फक्त एकच धाव दिली आहे आणि त्याच्यावर विकेट. आणि अशा प्रकारे अर्णव 11 महेश पाटील बॅम टीम इनटू द फायनल. आयोजकांची कॅरी बॅग पिवशी जी आहे ती जर कोणाकडे असेल, जयनाथ पाटील साहेबांचा सन्मान केला जात आहे. धन्यवाद. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे चेंडू वापरण्यात आलेले आहेत ते आम्हाला सन्माननीय किशोर महाराज हरड यांच्या स्मरणार्थ एक खेळाडू कक्ष आहे. जयनाथ आहे तिथे त्यांचा सन्मान करा आपण. मी आवाज देतोय राजू दादा आपण हा सन्मान करावा. कर्णधाराने टॉस जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे. फक्त निर्णय कळवा आणि एक मेगा सत्कार असेल. क्षेत्ररक्षण. यस, दोन्ही टीम आपण सर्वांनी हा मिळून हा सन्मान करायचा आणि त्याच्या अगोदर पहिला वॉच देऊया आपण. ओके. अक्षय पाटील यांचा एक शेवटचा वॉच फायनलचा राजू ठरलाय लकी. आणि आता सर्व टीमचे खेळाडू आता ठरवलेला आहे आणि जोरदार रोख रक्कम 50,000 रुपये एसपीएल सोनाली प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेला त्याचा विशेष सहकार्य लाभलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून सीझन 3 तिसरं पर्व आहे आणि अगदी फायनल मध्ये आपण पोहोचलेला आहे. वातावरण भरपूर थंड आहे. मात्र मॅच गरमच होणार आहे. फायनलची मॅच आहे. क्रमांक 1 साठी महायुद्ध मात्र प्रेक्षणीय लढत आहे कारण की गावची स्पर्धा आहे. राजू इथपर्यंत आपण आलेला आहात. कसा प्रवास झाला पहिल्या दिवसापासून? प्रवास करीत
जो तो आम्हाला सपोर्ट करतो 40 प्लसचा, तो शेवटपर्यंत आम्हाला सपोर्ट असतो. आम्हाला असं वाटतं का 40 प्लस आहेच नाही, तो आमचा प्लेअर आहे, तो शेवटपर्यंत मॅच टिकून ठेवतो. मग त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन येतो, मग आम्ही बिंदास खेळतो, तो वन साईड टिकून राहतो. राजू, ते म्हणतात की आता विशाल पाटील देखील म्हणाला होता की स्वप्न बघणं आणि त्याला पूर्ण करणं इथपर्यंत आपण आलेलो आहात. आपण संघाच्या एक लेजंड खेळाडू अर्थात 40 प्लसचा खेळाडू आहे, त्याचं कौतुक केलं आपण. आणि कसं टीमवर्क कसं राहिलं, तुम्ही कॅप्टनशिप नक्कीच घेतलेली आहे आणि कसं टीमवर्क खेळाडूच्या बद्दल काय सांगणार तुम्ही? आमच्या खेळाडूबद्दल म्हणजे ज्या पद्धतीने आमचा समोरचा ऑपोजिशन वाला येईल त्या पद्धतीने आम्ही फिल्डिंग चेंज, सर्वात इम्पॉर्टंट आम्ही फिल्डिंग चेंज करायचो. ज्या प्लेअरचे जे शॉट आहेत आम्हाला तर तिथे मेन फिल्डर लावायचा, म्हणजे त्या कन्फ्यूज व्हायचा. आता मी माझा जो शॉट आहे तिथे मेन फिल्डर राहिले, मी आता क्रॉस मारू या साईडला मारू त्या साईड, त्याच्यात कन्फ्यूज होऊन ती आमची खास गेम चेंज केली. त्याच्यानंतर आमची जी फिल्डिंग आहे हर्ष आणि किपर आहे सोम, याने आम्हाला खूप सपोर्ट केला. एवढा सपोर्ट केला की नाही एक सुद्धा बॉल सोडलेला नाही दोघांनी. तुझ्या डोक्यामध्ये होता की आज मी टॉस जिंकणार आहे? हो नक्कीच. टॉस जिंकून तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, महत्वाचा निर्णय आणि महत्वाचा टॉस होता तो तुम्ही जिंकलेला आहे. राजू, तुला भरपूर सारी शुभेच्छा असतील फायनलसाठी. सोबत नो डाऊट सेमी फायनल मध्ये कमालीचे क्रिकेट खेळले आपण. तुमच्यापासूनच क्रिकेट सुरू झालं असंच म्हणू शकता आपण. लेजेंडरी क्रिकेट आपण जेव्हा वयाच्या 18 ते 20 या काळामध्ये जेव्हा खेळायचो, दुनियामध्ये लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं. आपला क्रिकेट महान क्रिकेट आहे. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही 40 प्लसला देखील ऐकत असेल, ग्रामीणला देखील ऐकत असेल, पूर्वीचं क्रिकेट व्हायचं तो लाईव्हच्या माध्यमात नव्हतं. 2011ला प्रिन्स मूव्हीज आली भिवंडीमध्ये, त्यांच्या माध्यमातून भिवंडीचा पहिला चेंडू युट्यूबच्या माध्यमातून गेला. आणि आज प्रत्येक मग GTC आपल्या ही 2 वर्ष या स्पर्धेला लाईव्ह करत आहे. 70 वाला आला, अशा अनेक लाईव्ह आहेत. मात्र आज आपण प्रूफ केला स्वतःला की मी पूर्वीही चांगला खेळतो आणि आजही चांगला खेळतोय. आणि आतापर्यंत तुम्ही नक्कीच चांगला खेळला नायसा टीम मध्ये कॅप्टनशिप म्हणून कसं वाटलं तुम्हाला? खरोखरच जी आमची टीम आहे ती छोटी छोटी पण मुलं आहेत खेळण्याला आणि ती चांगली प्रोत्साहन देतात आणि त्यांची फिल्डिंग पण चांगली आहे. आणि आमचा गेम चेंजर नागेश हरडे हा तो गेम चेंजच करत असतो आणि सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही गेम चेंज करत राहू. पुढच्या वर्षी जर ऑप्शन झाला आपण नायसामध्ये खेळणार नाही, तो मन कसं असेल तेव्हा? नाही कुठलीही टीम असो, ज्या टीम मध्ये गेलो त्या टीमला चेंज करत राहण्याचं कामच आहे आपला. नक्कीच तुम्ही 100% देतच आहात. आता सुरुवातीला फलंदाजी करायची आहे असं तुम्ही विचार केला होता की कधीपासून फोटोग्राफ करत आहेत की आपल्याला आता बॅटिंग येणार आहे, तर स्ट्रॅटेजी काय असेल, किती धावा बनवल्या जातील, 24 चेंडूचा खेळ आहे आणि आज अंतिम सामना मेगा फायनल आहे, काय स्ट्रॅटेजी केलेली आहे या मॅच साठी? ऍक्च्युली टॉस जिंकलाच तर आम्ही फिल्डिंगच घेणार होतो. आता बॅटिंग करायचे आणि 40 प्लस धावा मारण्याची प्रयत्न करतो. तुम्हीही 40 प्लस आणि धावाही देखील 40 प्लस. तुमच्या संघासाठी शुभेच्छा. होते रवी आरत टॉस झालेला आहे. राजू पाटीलला अर्थात अर्नव 11 टीमच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया कॉम बॉक्स मध्ये, ऐकूया विशाल पाटील यांचा आवाज. धन्यवाद. मस्त बा, सगळा दूर एकत्र असा वर चालले, सगळा आपल्या अंगावर. आता तुम्ही ग्राउंड मध्ये मारताना दिसेल विशाल 6 मध्ये 10, पगले 3 चेंडू फार मध्ये 10, पहिला बॉल हॅमर केला, फिल्डर झाली मिस्टेक, वर गेला बाउंड्री लाईन पलीकडे 4. लेकडचा फटका करायचा होता, प्लॅननीच येतो करायला हवा. या मॅच मध्ये गमवायला काही नाहीये, बट कमवायला अजून देखील भरपूर बाकी आहे. 6 अजूनही बाकी आहेत. जर डिफेंड करू शकलो तर इथे क्रमांक 1 चा मान आपल्याला मिळणार आहे. 4 मध्ये 6, फुल टॉस, हॅमर, गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईन पलीकडे, चौकार. म्हणजे आता चेंडू लागलेत, येते 3 आणि 3 मध्ये करायचं 2. 3 मध्ये करायचा 2 धावा. आता हा अंतिम सामना खिशामध्ये आहे. फक्त 2 धावा. राजू काय जबरदस्त खेळला, कारण अर्नव 11 टीम जर फायनल पर्यंत पोहोचलेली आहे तर त्यामध्ये मोलाचा वाटा या खेळाडूचा लागलाय. 3 मध्ये 2, पुढचा बॉल. आता बॉल 3 मध्ये करायचा 2 धावा.
फुल टॉस समोरच्या दिशेने फटका, अशा प्रकारे सामना समाप्त. बाजी मारली सोनाली प्रीमियर लीग 2026 सीझन 3 ची चॅम्पियन ठरली आहे टीम अर्णव 11. अरे डुगू मॅच जिंकली. डुगू डुगू अरे उठा उठा, चला नाचाला. आता झोपली करायला चल. गणेश जी पाटील साहेब से पुरस्कर्ते आगे थे टीम से सर्वांकडे प्राइज आलेले. मंजू टीम कंटिन्यू करा राजा. अरे एक खांद्या उचलला. सचिन मयूर, टोटल किती चौकार लागलेले आहेत? मयूर पाटील आमचे एक्सपर्ट स्कोरर. आपण यश ओपने यशने देखील 2 चौकार ठोकलेले आहेत. यश आपण देखील यायचंय. साई पटोले शेट देत आहेत. त्यानंतर नागेश याचा विक्रम आपण नोंदवलाय. त्यानंतर विपुल आपण यायचं तर मग अजून नाव होत असतो. संजय मडवी साहेब आपण द्यायचं पारितोषिक पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. स्वर्गीय बलिराम स्मृती टीम संघाचा खेळाडू कोण असेल ज्याने 60 धावा बनवले आणि 8 विकेट घेतले? त्याचा की भरपूर जणांनी भरपूर चांगल्या धावा बनवल्यात, त्याच्या विकेट्स देखील ऍड केल्या. तर मित्रांनो टीमचं आणि खेळाडूचं नाव आहे संदीप, ज्याने 60 धावा बनवल्या आणि 8 विकेट घेतले. अभिनंदन. आपण आणि आता यंगस्टर साठी देखील उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि खेळाडू आहे सागर. यश पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण राजू पाटीलला देत आहोत. नंतर राजू साठी टाळ्या होत्या. महेश ट्रॉफी हुकली पाहुण्यांनी आपण द्यायचं आहे. सन्माननीय शरद पाटील दादा या आपण पुढे बसू नका. आपण आमातून नियमानुसार अर्णव 11 या संघाने या स्पर्धेवर आपलं नाव कोरलेलं आहे. मात्र सेमी फायनल मध्ये अर्णव 11 टीम संघाने पटोले, गणेश पाटील, संजयजी मडवी साहेब, तानाजी पाटील जाऊ द्या. साई एकुरा के टायगर्स 5वी मॅच जिथे हातातून सुटली. त्यानंतर त्या टीमला
सेमीफायनलच्या मॅच मध्ये जिथे सागर आऊट झाला तिथे संपूर्ण टीम आऊट झाली. लागोपाठचे 6 विकेट आले. अभिनंदन सागर. पुढच्या येणाऱ्या 365 दिवसानंतर होणारी SP आहे ट्रॉफी विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण देत आहोत. भाऊ सन्माननीय विजयदादा पाटील यांचं प्रेम या स्पर्धेमध्ये ट्रॉफी म्हणून बघितलं आपण. संजय मडवी साहेब देत आहेत आपल्या शुभ हस्ते. गणेश पाटील, साई शेठ परतुले, दिनेश सर, तानाजी पाटील जिंकले नाही मात्र मन जिंकले. कारण की 61 धावा 6 विकेट त्यांनी देखील घेतले या स्पर्धेमध्ये. त्यांना सन्मानित करूया आपण. ती ट्रॉफी इथे दिली जाते. सुजित हरड यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आपण देत आहोत. अभिनंदन सुखदेव हरड. मित्रांनो गावामध्ये मग आपल्या गावाचे जे लेजंड खेळाडू आहेत त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. हार आणि जीत होत असते मात्र मन जिंकणं एक मोठी बाब आहे. धन्यवाद. ही ट्रॉफी पहा अतिशय सुंदर अशी ट्रॉफी आहे. पुढच्या वर्षी आपण अजून मोठी ट्रॉफी आणू, अजून मोठी मॅच ठेवू. नक्कीच ही एका रात्रीमध्ये ठरवली, दिवसा सकाळी ठरवली आणि रात्री खेळवली, काही हरकत नाहीये. आता 2च पारितोषिक राहिलेले आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. ज्याने आपल्या फलंदाजी गोलंदाजी असो दोन्ही फॉर्मॅट मध्ये अर्थात 8 विकेट आणि एक चांगली झेल म्हणून आपण तिन्ही फॉर्मॅट मध्ये बघितले. एकविरा के टायगर्स मालिकावीर जात आहे. रवी पाटीलचं नाव कोणी घेतला? कोण तो? यस, रवी पाटील ठरलेला आहे या स्पर्धेमध्ये मालिकावीर. अभिनंदन अभिनंदन रवी पाटील. 111 धावा 8 विकेट ठरलेला आहे मालिकावीर. सर्व खेळाडूंना लाजवेल असा परफॉर्मन्स केलेला आहे. आणि स्पोर्ट्स सायकल जी आहे आम्हाला दिलेली आहे. आतमधून काय होणार आहे? आता 2 पारितोषिक राहिलेले आहेत. हा पारितोषिक घेतला जात आहे रवी पाटीलला येणाऱ्या पुढील SPL सोनाली प्रीमियर लीग जी 365 दिवसानंतर होणार आहे त्यासाठी तुम्हाला आताच ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. पण शोध लावून घ्या. तर साई शेठ पडोले साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले स्पोर्ट्स शूज प्रत्येक खेळाडूला आपण देत आहोत. मग खऱ्या अर्थाने सही आड्या 2026चा तिसऱ्या पर्वाचा नवीन चॅम्पियन ठरलेला आहे महेश पाटील फॅमिली अर्णव 11. ट्रॉफी इथे दिलेली आहे. 11 टीम संघाला जोरदार टाळ्या. कम ऑन डीजे. एक मिनिट डीजे.